नाही ऍक्च्युली, म्हणजे आज असं बहुत काय झालंय या लिटरली. वेल, एक मिनिट. आपण असं काय झालं म्हणजे म्हणजे इज दॅट की हे असते ना की काही नाही रे, आज दिवसभर घरीच होतो आणि त्याच्यानंतर जाऊ द्या. जस्ट hello, this is the Maya Artifact episode number 1325. आजची तारीख आहे ऑक्टोबर 28, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:10. याच्या अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला, बट वडील आले आणि त्यामुळे मी एक प्रकारे ऑकवर्ड फील करून राहिलो होतो वडिलांसमोर या साऱ्या गोष्टी बोलणं, तर त्यामुळे मग मी स्टॉप केला. सो आता पुन्हा टू बी कंटिन्यू किंवा पार्ट 2. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1325 पार्ट 2. ओके. आजची म्हणजे आजचा दिवस म्हणजे इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. आज मी स्नेहा तामगडे बघितलं. आय वॉज काइंड ऑफ लाईक म्हणजे कसं आहे की ग्रुपमध्ये सगळेच जण नाही का रिलेशनशिप मध्ये येऊन राहिले ना, तर म्हणजे कसं एक प्रकारे तो प्यार वाला प्रभाव वगैरे एक प्रकारे असा फ्लो मध्ये येऊन राहिला, असा झुक 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 करत. म्हणजे कसं आहे की वैभव आणि प्रियंका, आता ही प्रियंका ही जी कॅरेक्टर आहे हिला मी जास्त ओळखत नाही. इट वॉज लाईक अ बार्टी मधली एक वैभवची फ्रेंड आहे. सो माझा काही जास्त कॉन्टॅक्ट नाही आहे. सो दॅट इज द वन जी वैभवची आहे. त्याच्यानंतर आहे प्राची, जे बादलची फ्रेंड आहे. आणि मी बार्टीमध्ये नव्हतो, बट स्टील 2-3 वेळा मी तिला भेटलो आहे आणि शी इज गुड गर्ल वगैरे, बॅडीसाठी वगैरे ठीक आहे. सो आणि ही इज रिअली हॅपी, शी इज रिअली हॅपी. सो दॅट इज थिंग. आणि त्याच्यानंतर कसं आहे की सगळेजण एकाचे दोन होत आहे या ऑलमोस्ट. म्हणजे कसं आहे की वन मॅन तरी चॅट करते कोणासोबत, त्याच्यानंतर पेंटी पण ऑलमोस्ट सगळ्यांसोबत चॅट करते. या माझ्या भाषा असं कोणतं आहे नाही. सो इट वॉज लाईक सगळेजण त्याच्याबद्दल बोलत असतात वगैरे, लडकी वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो आणि त्याच्यानंतर कोइन्सिडन्स बघ ना की आज ही पण भेटली म्हणजे मी तिला बघितलं, स्नेहा तामगाडगे. मी शायदीला वन साइडच लाईक करतो. माझ्यामध्ये हिंमत नाही आहे की तिला सगळं सांगायची, कारण आपली एक अशी सिच्युएशन असते ना जेव्हा आपल्याला माहित पडते की आपण नाही कॅपेबल या सर्व गोष्टीसाठी. आता म्हणजे कसं आहे की सांगून टाकणं मनातलं या, बट नो. कसं आहे की ठीक आहे, मी प्रॅक्टिकल गोष्टी ऐकतो, प्रॅक्टिकल गोष्टी बद्दल विचार करतो, ना की इमोशनली किंवा मेंटली. लोक विचार करतात की मी प्रपोजलच्या वेळेस हे गाणं लावीन, असं करीन, तसं करीन वगैरे वगैरे. पण मी हा विचार करतो की प्रपोज झाल्यानंतर मग कोणता इन्सिडन्स राहील. या प्रपोज झाल्यानंतर मी तिच्यासोबत कसा वागेल, ती माझ्यासोबत कसं वागेल, एन्व्हायरमेंट कसं राहील, फॅमिलीचं अटेन्शन कसं राहील, याच्याबद्दल विचार करतो. रियालिटी फॅक्ट बद्दल विचार करतो. व्हॉट इज रियालिटी. लोकांना मुलगी भेटली तर तो एक रोमॅन्टिक वगैरे 1 फूट वरती वगैरे, मी असा विचार करत नाही. इट इज लाईक प्रॅक्टिकल विचार करतो. ओके, इज इट पॉसिबल ऑर नॉट. इट इज नॉट पॉसिबल, देन इथेच क्विट करून टाकू आपण. ओके. अनदर थिंग, लोक सेक्स बद्दल पण विचार करतात की चलो बा अपने को सेक्स भी होना वगैरे, समथिंग लाईक दॅट. तर मी हा विचार वगैरे नाही करत या, कारण लिटरली सांगतो, मला माझे बॉडी पार्ट्स कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करणं इज जस्ट लाईक, ते पाहू पुढे, तो इट्स समोरचा फंड आहे. पण मला एवढंच माहित आहे की माझे बॉडी पार्ट्स माझ्या जे पार्टनर राहील, म्हणजे वाईफ राहील, तिच्यासोबतच शेअर केली शायद. या
अशा कोणासोबतच मी माझे असे बॉडी पार्ट्स वगैरे नाही शेअर करणार. डेफिनेटली नॉट. या कारण इट्स अ रिअली प्रायव्हेट थिंग. आणि जस्ट लाईक हे माझे बॉडी पार्ट्स मी या गोष्टीसाठी शेअर करीन का मला एक फ्युचरमध्ये एक माझा एक नवीन पाहिजे व्यक्ती, एक पर्सन म्हणजे जस्ट लाईक आय नीड अ डॉटर. सो मला त्या गोष्टीसाठी मला माझे बॉडी पार्ट्स वापरावे लागेल, फक्त त्याच गोष्टीसाठी. अदर दॅन दॅट मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, बट त्याला इम्प्लिमेंट नाही करू शकत. इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट आहे. आपण सेक्स बघितला, BF बघितला, हलवला, 2 मिनिटासाठी आपण तृप्त झालो, खतम कहाणी. त्याच्यानंतर मला त्याच्यामधून असं काहीच असं सॅटिस्फॅक्शन वगैरे असं काही म्हणजे खूपच करायचंच आहे भाव वगैरे वगैरे, बिलकुलच नाही, बिलकुलच नाही. सो मग मी हाच विचार करतो की मग मी स्नेहा तांबळे बद्दल प्रॅक्टिकल विचार कसा केला. मी प्रॅक्टिकल विचार हा केला की बघ आता तिचं वय माझ्याच एवढं आहे. राईट नाऊ शी इज 25, आय एम 25. ओके, नो शी इज ऍक्च्युली शी इज 94. सो टेक्निकली शी वॉज 24, बट माझ्यापेक्षा किती वयाने लहान आहे ती. करीब सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी. सो 5 महिन्यांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. ओके, सो जस्ट लाईक 5 महिन्याचा गॅप आहे, बट नॉट 5 महिन्याच्या गॅप मध्ये वर्ष चाललंय ना. सो तरी शी वॉज 25. सो सेम एज म्हणू शकतो आपण. ओके, सो समजा जर मी असं काही करतो म्हणजे वेल आपण टेक्निकली आपण पहिले तिच्या बाजूने विचार करू, देन माझ्या बाजूने विचार करू. ओके, सो पहिले आपण तिच्या बाजूने विचार करू की तिचा प्रॅक्टिकल थिंग काय. राईट नाऊ शी इज 25, शी इज डुईंग बँकिंग स्टफ, समथिंग लाईक दॅट. आणि तिचा फ्युचरमध्ये हे आहे का तिला एक बँकिंगकडे वळायचं आहे. दॅट इज रिअली गुड थिंग. ओके, तिचे पॅरेंट्स इज नॉट रिअली रिच ऑर समथिंग लाईक दॅट. सो मे बी तिचं लग्न शायद 28, 29, 28 इज हॅड इनफ. 28 पर्यंत शायद तिचे वडील लिमिट देईल आणि 28 नंतर तिला उरकून टाकेल. ओके, सो तिच्यापाशी हार्डली आता काहीतरी पकडून घे का 3 वर्ष आहे. या 3 वर्षातच तिला काही ना काहीतरी करायचं आहे. आणि शी हॅड इनफ टू डू दॅट, कारण ती स्मार्ट पण आहे त्या व्यक्तीने. सो शी डेफिनेटली गेल्या 2 वर्षापासून ती प्रयत्न करत आहे, तर डेफिनेटली या वर्षी तरी ह्या किंवा पुढल्या वर्षी ती क्रॅकआउट करूनच टाकेल बँकिंगची एक्झाम. ओके, शी इज द गुड. अनदर थिंग इज दॅट की हे एक रिअल फॅक्ट आहे का ती पुढल्या वर्षी बँकिंगची एक्झाम क्लिअर करून टाकेलच. सो आणि तिला पुढल्या वर्षी जॉब लागेल. आणि समजा जर मी प्रपोज करतोय म्हणला, आता प्रपोज करतोय, तर मग समोर मग तिचे आई वडील तिच्या लग्नाला फोर्स करतील, कारण ती वयात पण येईल आणि ती क्वालिफिकेशनद्वारे सगळ्याचद्वारे परिपक्व राहील. तर त्यावेळेस तिचं लग्न करेल, तर त्यावेळेस मी रेडी राहणार नाही. कारण माझे अम्बिशन्स वेगळेच आहे. मला काही भलतीकडे जायचं आहे. आणि त्या स्टेप मध्ये मी लग्न करणं, इट वॉज लाईक नॉट रिअली गुड फॉर मी त्यावेळेस तरी. कारण त्यावेळेस मला माझाच खर्च सांभाळून तिथपर्यंत जावं लागेल. जस्ट लाईक मी आता पण सांगतो का 30 पर्यंत तरी माझं अजूनपर्यंत फिक्स नाही आहे. ऍट द एज ऑफ 30 पर्यंत. कारण 30 पर्यंतही माझं असं फिक्स करिअर राहणार नाही का मला का आता माझ्यापाशी हॅड इनफ पैसा आहे अँड आय कॅन डू मॅरेज थिंग्स. कारण फिल्म करिअर हे असे करिअर आहे, झटक्यात बदलते, झटक्यात खतम होऊन जाते. आणि समहाऊ नाही का कधी कधी नाही का जे असे लोक असतात जे लिटिल बिट हळूहळू नाही का बिल्डअप करतात. आता माझ्यापाशी जे आयडियाज आहे ते वन ऑफ द टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. आता वन ऑफ द टॉप ऑफ द वर्ल्ड आहे, तर तिथपर्यंत जाण्यासाठी पण आपल्याला तेवढं मोठं करेज हवं ना. का असंच नाही काय लावली चिमणं घेतली चिमणं लावली टळायला, दॅट इज नॉट थिंग. आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला माहित आहे का आपल्यापाशी तेवढं टॅलेंट आहे, तर ते टॅलेंट त्या स्टेजवर दाखवण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जावं तर लागेल ना, हळूहळू स्टेप बाय स्टेप.
थिंग बाय थिंग जावं लागेल ना. सो या गोष्टीसाठी मला वेळ लागेल. प्रत्येक गोष्ट एकदम इझिली तर होणार नाही. तर तशा वेळेस मी माझ्यासोबत कोणत्या व्यक्तीला घेऊन चालील, तर तेव्हा कठीण होईल शायद माझ्यासाठी तरी. प्रॉब्लेम तिचा नाही आहे, प्रॉब्लेम माझाच आहे. जस्ट लाईक, कारण माझं फिक्स करिअर नाही. कारण मला केव्हाही उठून जावं लागेल. सकाळी उठून 3 वाजता उठून मला कुठे जावं लागेल, कोणत्या देशात जावं लागेल, काम करावं लागेल, 3-4 महिन्याची गॅप राहील वगैरे वगैरे. सो इन दॅट केस त्या सिच्युएशन मध्ये, आणि ते अर्ली स्टेज राहील तिचं, जेव्हा 28 मध्ये तिला जॉब पूर्ण लागेल वगैरे, सगळं कन्फर्म राहील, तिच्या आई वडील लग्नासाठी फोर्स करेल, तर तेव्हा तेव्हा मी लग्न करू शकणार नाही. डेफिनेटली नॉट. तर त्यावेळेस होईनच, तेव्हा सिच्युएशन खूप रॉंग राहतील आणि तेव्हा नाही जमणार. तर तेव्हाच सो मग मी विचार केला की साला नाही, म्हणलं राहू दे. जस्ट लाईक पुढचा विचार, आणि तो माझ्यासाठी घातक राहील. कारण कसं आहे की रिलेशनशिप हे कसं आहे की एक डीप थॉट आहे तुमच्या लाईफ मधला. तुम्ही कोणत्या व्यक्तीला पार्टनर बनवत आहात, तर तुम्ही एक पार्ट ऑफ सोल तिला देत आहात. तुमच्या आत्म्याला जो काही सोल आहे तो तिला देतात, आणि समहाऊ तो सोल कुठेतरी तुटला जातो किंवा मरला जातो किंवा ती सोडून जाते, तेव्हा तो पार्ट ऑफ सोल आपण दिलेला आहे ना, तो मरून जातो. सो इन दॅट केस वी हर्ट व्हेरी डीपली, इमोशनली, मेंटली, टू मच. तर त्यावेळेस खूप त्यावेळेस खूप रॉंग थिंग होऊ शकते. कारण त्यावेळेस मी अशा स्टेजवर राहीन का त्यावेळेस मला आयडियल थिंग, तेव्हा मला माझं क्रिएटिव्हिटी दाखवावं लागेल का माझ्यामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे बा, त्या स्टेजवर, म्हणजे ऍट द एज ऑफ 28 किंवा 29 मध्ये. तर तेव्हा शायद अशी काही सिच्युएशन येईल, तेव्हा माइट बी मी दाखवू शकणार नाही, कारण बिकॉज ऑफ दॅट रिझन का तिला लग्न करायचं आहे. तिचं वय वाढत आहे आणि तिला लग्न करायचं आहे. सो तेव्हा मी क्रिएटिव्हिटी दाखवू शकणार नाही. सो इट इज त्यावेळेस ते रॉंग राहील ना माझ्यासाठी, डेफिनेटली रॉंग राहील. सो मग मी विचार केला की डूड यार, इट जस्ट लाईक रहने दे, आपण कहाणी खतम करू. सो हा माझा प्रपोज न करण्याचा पहिला पॉइंट होता. प्रपोज न करण्याचा पहिला पॉइंट होता. आता दुसरा पॉइंट तो एक वेगळाच आहे. तर दुसरा पॉइंट हा आहे का, जाऊ दे भाऊ, का पुढं पाहून घेऊ आपण. राईट नाव आता आपण पर्सनल सॅटिस्फॅक्शन साठी राईट नाव आपण थोडं बहुत चॅट करू आणि सम सर्टन वे तिला लाईक करण्याचा प्रयत्न करू. जमत असेल तर फंद्यात फसेल, नाही तर पाहू पुढे. सो मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. सो आय जस्ट चॅट वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. मी इवन मनातलं पण बोलण्याचा प्रयत्न केला. एक वेळा तिला म्हणलं, म्हणजे असंच, म्हणजे सम सर्टन लेवलवर तिने मला ब्लॉक केलं होतं फेसबुकवर वगैरे. सो आय वॉज रिअली क्युरियस की व्हाय शी ब्लॉक मी. पण ती व्हॉट्सअपवर होती. ती व्हॉट्सअपवर होती, माझ्यासोबत चॅट करायची, बट तिने फेसबुकवर ब्लॉक केला. सो मी असंच एक प्रकारे क्युरियस माइंडने तिला विचारलं की वाय यू ब्लॉक मी वगैरे वगैरे. तर मग ती म्हणे नाही नाही नाही, मी बिलकुल ब्लॉक नाही केलाय म्हणे. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा पाहतो ना, 2 मिनिटातच सर्च करतो, तिने अनब्लॉक केला मला. सो दॅट इज डेफिनेटली का तिने मला अगोदर ब्लॉक केलं होतं, आणि तिने ब्लॉक का केलं हे पण मला रिझन माहित नाही. सो अशा वेळेस मी जास्त चॅट केली नाही, कारण मला चॅट्स करता येत नाही. सो जस्ट लाईक, त्याच्यानंतर तिने 1-2 घंट्यानंतर तिने व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला. आता त्या स्टेटसचा फोटो मी तुला दाखवू का? त्या स्टेटस मध्ये काय लिहून होतं का, इट्स रिअली डिफरंट थिंग. मी एक प्रकारे दाखवतोस तुला. खूप आहे रे, किती मच्छर आहे. वेट, कुठे गेलं? प्रायव्हेट कलेक्शन. तो फोटो आताही माझ्यापाशी आहे, कॅप्टन जॅक स्पॅरोचा. कुठे गेला? वेट. हा, स्नेहा तांबगाडगेचा एक स्टेटस आला होता, बकायदा नाही का. त्याच्या अगोदर नाही का मी तिला म्हणलं होतं, मी एक तिला नाही का सेवाग्राम मध्ये जस्ट लाईक
चॅटिंग इट वॉज सुरू होती आमची थोडी बहुत वगैरे, ज्या वेनी होत त्या वेनी होत होती. मग कसं की मला चॅटिंग मध्ये प्रॉपरली सांगता येत नव्हतं माझ्या मनातलं. सो मग मी म्हणलं की फोनवर बोलू का शाळेत. सो आय जस्ट कॉल. तर मग तिने उचलला, बट शी वॉज दॅट नॉट बिझी ऑर समथिंग लाईक दॅट. सो तेवढं प्रॉपरली झालं नाही. मग मी विचार केला की जे होईल म्हणलं आपण सरळ फेस टू फेस बोलून घेऊ म्हणलं, आपण आपलं मन हलकं करू म्हणलं. सो जस्ट लाईक मी अगेन तिला कॉल केला, म्हणलं की मला भेटायचं आहे सेवाग्राम मध्ये. शी रिफ्यूज टू. ती पुन्हा रिफ्यूज केलं की तिला असं काही भेटायचं नाही. ओके. मग मला माइट बी समथिंग लाईक बिझी वगैरे असं असं असेल बाया. मग त्याच्यानंतर मग मी हा प्रश्न विचारला की व्हाय यू ब्लॉक मी ऑन फेसबुक समथिंग लाईक दॅट. तर मग तिने मग अनब्लॉक केलं वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर तिने एक स्टेटस ठेवलं. तर ते स्टेटस असं होतं, इट वॉज लाईक अ प्रिटी कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड. या आणि विचार करायला गेलो ना तर बहुतच वेगळा आहे. ओके. असं आहे, इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू. ओके. तर पहिले मी माझ्या आतमधली फिलिंग सांगतो, देन त्याच्यानंतर अर्थ सांगतो. ओके. सो मी हा विचार केला की तिने मला फेसबुकवर ब्लॉक केलं तर माइट बी शी हॅज समथिंग फॉर मी. म्हणजे शायद तिच्याबद्दल, म्हणजे तिच्या मनामध्ये माझ्यासाठी काही ना काहीतरी फिलिंग आहे. समहाऊ सम सर्टन लेवल. असंच कोणी रॅन्डम पर्सनला ब्लॉक करतं. या आणि इट इज लाईक खूप ओळखीचं पर्सन आहे. सो इट इज लाईक दॅट. आणि आमची चॅट सुरू आहे आणि ती ब्लॉक करत आहे वगैरे वगैरे. सो इट इज लाईक प्रिटी अनोईंग थिंग. या मला असं वाटलं का शायद तिच्यामध्ये काही ना काही ते फिलिंग्स आहे माझ्यामध्ये, आणि ते फिलिंग्स तिने लपवण्यासाठी किंवा हा व्यक्ती समोर दिसला नाही पाहिजे त्या व्यक्तीसाठी मग तिने शायद ब्लॉक केलं असेल. व्हॉट्सअपवर तर रिसेंटच आहे, याच्या अगोदर वगैरे असं काही होत नाही. सो मे बी असेल. सो मी एकदम भलत्या झुंज होतो. आणि जेव्हा तिने अनब्लॉक केलं तर मग तेव्हा क्लिअरली रिअलाइज झालं का तिने ब्लॉक केलं होतं आणि देन आता अनब्लॉक केलं. सो इट इज लाईक तेव्हा मी फुल हवेत गेलो की या मुलीमध्ये आपल्याबद्दल फिलिंग डेफिनेटली आहे. या बहुतच बहुतच डेफिनेटली आहे. मग त्याच्यानंतर हा स्टेटस आला, इफ शी नेव्हर ब्लॉक यू देन शी हॅड नेव्हर लव्ह यू. आता मी याच्याबद्दल हा विचार केला होता, याचा मिनिंग हा ठरला होता की समजा ती व्यक्ती ब्लॉक करत आहे म्हणजे ती व्यक्ती तुला लाईक करत आहे, असा असा हे वाटलं. आणि हा स्टेटस आला आणि जस्ट लाईक डूड ये क्या आहे अरे हा स्टेटस. आणि मला डेफिनेटली वाटत होतं का हा स्टेटस ओनली फॉर मी, फक्त माझ्याचसाठी आहे, बाई कोणासाठीच नाही. तिने प्रायव्हसी मध्ये ओनली मला सिलेक्ट केलं असेल आणि तिने मलाच दाखवलं. सो मला डेफिनेटली माहित होतं की हा स्टेटस फक्त ओनली माझ्यासाठी आहे. मला फक्त एवढं समजून घ्यायचं होतं की या स्टेटसचा मिनिंग काय. बट मी त्याचा रॉंग मीनिंग पकडला की डूड इट जस्ट लाईक डेफिनेटली इस लडकी में कुछ ना कुछ तो बात है माझ्यासाठी. सो मी फुल हवेत होतो. या राहुल जसं म्हणते ना 1 फूट हवेत राहतो, बस 1 का 10 फूट हवेत होतो मी. म्हणजे फुल स्माइली बापरे. आणि तोच 1 वर्षाचा अगोदरचा आहे. जस्ट लाईक डिसेंबरचाच वेळ होता, डिसेंबर 17. या तेव्हाचीच वेळ होती. फुल थंडीमध्ये मला एकदम लाईक धूड ये क्या हो गया यार असंच वाटायला लागेल. देन मग मी विशालला म्हणलं की बाबू हे याचं मिनिंग काय. तर मग विशालने सांगितलं की याचा मिनिंग तू विचार करतोय तो तर नाही, याचा मिनिंग हा आहे म्हणे की समजा जर कोणी व्यक्तीने तुला ब्लॉक केलं आहे याचा अर्थ असा नाही का ती व्यक्ती तुला लाईक करते का. हो. सो मग हा जे मिनिंग जसं मला माहित पडलं डूड इट जस्ट लाईक मी तर हक्काबक्का झालो. या म्हणजे इट जस्ट लाईक फुल म्हणजे सगळं काही एकदम तुटूनच गेलं. या म्हणजे जेवढं काही आहे हार्डली 5-10 मिनिटाची चॅटिंग आणि जेवढं काही अटॅचमेंट वगैरे होती ना माझ्याकडून वगैरे, सो त्याच्या त्या शब्दामध्येच एकदम सगळं तुटता ठेवून झालं. एकदम कडकड कडकडच तुटलं एकदम सगळं. हर्ट नाही झालं बट खूप सॅड फील झालं बहुत. म्हणजे जस्ट लाईक लाईक क्या हो गया रे. म्हणजे माझ्यामध्ये काहीच नाही का, मी असाच आहे का लोफर वगैरे.
मी स्वतःला खूप हे समजून राहिलो, खूप खूप हे समजून राहिलो. आणि मग थोडासा प्रॅक्टिकल विचार केला की आपण कोण्या व्यक्तीला लाईक करतो याचा अर्थ असा बिलकुलच नाही का ती व्यक्ती पण तुला लाईक करायला हवं. राईट? म्हणजे त्या व्यक्तीचे पण दुसरे काही असेल, तू त्या व्यक्तीला ओळखतोच का? सांग ना, तू तू त्या व्यक्तीला नाही ओळखत ना. तू त्या व्यक्तीला ओळखत नाही, काही नाही, तरीही तू त्या व्यक्तीकडून एक्सपेक्ट करतं का ती व्यक्ती तुला लाईक करेल. व्हाय? तू आहे कोण? हा? तू तू आहे कोण? स्वतःला एवढा स्ट्रॉंग समजणार, तू आहे कोण? इतका कॉन्फिडन्स वाढलाय का तुझा? सो मी तो प्रॅक्टिकली विचार केला. आणि मग असं वाटलं की तिच्या लाईफमध्ये समहाऊ सम पर्सन वगैरे आहे आणि तिच्या लाईफमध्ये मे बी खुश आहे आणि माझ्यासाठी त्यात जागा नाही आहे. आणि जस्ट लाईक समज जर आपण काही प्रयत्न करतोय म्हणलं तर आपल्याला हानिकारक आहे आणि तिची पण तेवढी काही इंटरेस्ट आहे नाही. सो वाय वुड आय बी सो मच, राईट? सो मग मी तेव्हाच निर्धार केला की आपण इथेच खतम करू. या म्हणजे खतम करू म्हणजे जस्ट लाईक ब्लॉक करू किंवा असंच करू का तसं करू, ना 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 ना, डेफिनेटली नॉट. आपण त्या मुलीला लाईक करत राहू. म्हणजे पार्ट ऑफ वन थिंग इज लाईक दॅट गर्ल. या बट आपण स्वतःला प्रिपेअर करू का तिच्या शिवाय राहावं. म्हणजे तिचे स्टेटस वगैरे आले तर सेव्ह करायचे, डीपी वगैरे आले तर सेव्ह करायचे, इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे आले असेल तर सेव्ह करायचे, लाईक पण करायचे, बट कोणती कमेंट वगैरे नाही करायची. आणि बिन पार्ट ऑफ म्हणजे एक प्रकारे तिचा फॅन बनायचा, बट पब्लिकली फॅन बसायचा. म्हणजे शाहरुख खानचे कसे 100 फॅन आहे, तर त्या 100 फॅन मधला एखादी फॅन जो आतमध्ये कुठतरी दबून आहे, बस जो झुंड मध्ये आहे, बस तसंच मी स्वतःला असं प्रिपेअर करून दिलं की आपण असं एकदम झुंड मध्ये राहायचं. या सगळेजण लाईक करत आहे ना, 14-15 लाईक झाले ना, ओके ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण लाईक करायचा. हा, फोटो तर त्वरितच पाहायचा, आवडायचा त्वरितच, बट लाईक करायचा थोड्या वेळानंतर. सो असंच इंटेन्शनली मी असंच करतो की असं काही आवडलं का तिचा फोटोज वगैरे मग मी सेव्ह करून ठेवतो माझ्या ह्याच्यावर. माझा एक गुगल ड्राईव्हवर एक प्रायव्हेट कलेक्शनचा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मी माझा फोटोज वगैरे सेव्ह करून ठेवतो. आणि हे समोर पण करून राहीलच. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. खूप बोललो यार, थांब मला थोडीशी पोट खाली करू द्या, पोट खूप खराब आहे.